इंधनावर खर्च होणारं परदेशी चलन वाचवायचं असेल तर इंधनाचा वापर कमी करावा लागेल। मोदींनी या संदर्भात आवाहन केलं आणि महाराष्ट्र सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांनी तन मन धन एकत्र करून इंधन बचतीसाठी प्रयत्न सुरू केले। मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवण्यासाठी शासकीय वाहनांचा ताफा बाजूला ठेवत बुलेटनं प्रवास केला। शिंदेंसह त्यांच्या नेत्यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केलाय, तर काही नेत्यांनी चालत मंत्रालय गाठत इंधन बचतीबरोबरच फिटनेसवर देखील लक्ष केंद्रित केलंय। दुसरीकडे शरद पवारांपासून ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत सर्व विरोधकांनी सरकारला डिवचण्याची संधी साधली आहे। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी अनेक मंत्र्यांनी नेत्यांनी ताफ्यातली वाहनं कमी केली आहेत। मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल पुढे टाकलंय। त्यांनी आपल्या ताफ्यातल्या चारचाकी वाहनांना सुट्टी दिली आहे। वर्षा बंगल्यावरून विधान भवन गाठण्यासाठी फडणवीसांनी बुलेटला किक मारली। डबल सीट होते सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार। विधान भवन ते मंत्रालय असा प्रवास देखील मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरूनच केलाय। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे। आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे। इंधन वाचवण्याच्या मोहिमेत विरोधी बाकावर बसलेली ठाकरेंची शिवसेना देखील मागे नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी विधान भवन ते शिवालय गाठण्यासाठी 11 नंबरच्या बसचा आधार घेतला। पायी चालता चालता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बुलेट स्वारीवर टीका करण्याची संधी साधली। मला असं वाटतं की ही सगळी नाटकबाजी। यांच्या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री चार्टर फ्लाईटने फिरतात। चार्टर अर्धे मंत्री, राज्यमंत्री सुद्धा। आणि म्हणून मला असं वाटतं एकदा मुख्यमंत्री बुलेटने आले म्हणजे प्रश्न मिटेल अशातला काही भाग नाही। पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि पंतप्रधानांनी 100-200 गाड्याचा रोड शो केला। आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तोंड देखलेपणा, नाटकबाजी न करता खऱ्या अर्थानं एक जागरूकता म्हणून सगळ्यांनाच करावं लागेल, मुख्यमंत्र्यांनाही करावं लागेल। विरोधकांनी कितीही टीका केली तरी महायुती सरकारने काटकसर करण्याचं काही सोडलेलं नाहीये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारनेच प्रवास करतायत। याशिवाय इतर मंत्र्यांच्या ताफ्यात देखील आता ईव्हीचं दर्शन घडू लागलंय। काटकसर करतानाच काही नेत्यांनी फिटनेस सुधारण्याची संधी शोधली आहे। भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी यापुढे पायी विधान भवनात जाण्याचा निर्धार केलाय। माझं घर अतिशय जवळ आहे, त्याच्यामुळे मी चालत मंत्रालयात यायचं ठरवलंय आणि यापुढे चालतच मंत्रालयात परमनंटली येणार। ताफाही कमी करण्याचं सांगितलं, इंधन वाचव सांगितलं। 100% ताफा तर कमी करणारच आहोत, पण मंत्रालयात घरून मंत्रालयात चालत येणार। अतुल सावेंप्रमाणेच भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी देखील चालतच मंत्रालय गाठलं। महायुतीच्या इतर पक्षातल्या नेत्यांनी देखील आपल्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येची वजाबाकी सुरू केली आहे। जी आवश्यक आहे, ज्याला आपण म्हणतो दिशादर्शन पुढची की जी असली तर ट्रॅफिकमधून लवकर बाहेर पडता येतं। आणि एक मला केंद्रीय सिक्युरिटी असल्यामुळे त्याचे 2 जण असतात आणि स्टेटचे 4 जण असतात, तर त्यांची माझी एवढंच गाडी असते। परदेश जातच नाही, तुला जायचं असेल तर। पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की परदेश दौरे टाळा। आपले काही नियोजित होते किंवा काही रद्द झाले? नाही, मी परदेशात फार कमी जातो। आपल्या विभागातील काही अधिकारी, काही शिक्षक? कोणी जाणार नाहीत। सोनं खरेदी करू नका असंही पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे। आता काही खरेदी करणार नाही आपण। मी स्वतःहूनच केलं आहे। काय एक गाडी त्यांची ते पुढच्याने एक मागची सिक्युरिटीची आणि पुढचं ते काय म्हणतात ट्रॅफिकची, आम्ही कमी करून टाकलो स्वतःहून। माझ्या दृष्टीने मी स्वतःचा ताफा कमी करून टाकला। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पाची पाहणी करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील ताफा बाजूला ठेवत बसने प्रवास केला।
इंधन बचतीसाठी त्यांच्या खात्याने घेतलेल्या निर्णयाचा पाढा नितीन गडकरींनी एबीपी माझाशी बोलताना वाचून दाखवला. ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून मी अनेक इनिशिएटिव्ह घेतले. इलेक्ट्रिक गाडी सुरू झाली देशात. आता हळूहळू आत्मनिर्भर भारत व्हायला आपला शेतकरी हा ऊर्जादाता, अन्नदाता, इंधनदाता. त्यामुळे आता विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अनेक कारखाने इथेनॉल तयार करतात. आता पेट्रोलच्या ऐवजी 100% इथेनॉलवर चालणारी गाडी 2004 म्हणजे आता 4 तारखेला मी येणाऱ्या 4 तारखेला मारुती सुझुकीची गाडी पण लॉन्च करणार आहे. काटकसरीचं आवाहन करणाऱ्या सरकारला शरद पवारांनी कोणता सल्ला दिलाय आणि तो सल्ला देताना कोणता टोला हाणलाय ते पाहूया. एकाने तर जाहीर केलं की मी म्हणते आहे पण माझ्या गाड्या मी कमी केल्या. त्या 17 होत्या, आता 17वरनं आम्ही 8 वाजलेलो. म्हणजे मला तर धक्काच बसला की 17 गाड्या यापूर्वी कशासाठी होत्या हे काही मी समजू शकत नाही. आणि कमी केल्याच्या नंतर त्या 8 आणल्या. याचा अर्थ या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक गांभीर्याचा असला पाहिजे हे याच्यामधून स्पष्ट होते. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाची स्थानिक पातळीवर देखील अंमलबजावणी सुरू आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या ताफ्यात देखील ईव्हीची एंट्री झाली आहे. तर जळगावातील महापौर दीपमाला काळे यांनी सरकारी गाडीला काही काळासाठी ब्रेक दिलाय. त्या ई बाईकने महापालिकेत पोहोचल्या. फक्त नेतेच नव्हे तर काही अधिकाऱ्यांनी देखील काटकसरीच्या आवाहनाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आपले शासकीय वाहन सोडून ऑफिस ते घर असा सायकलने प्रवास सुरू केलाय. आम्ही पब्लिकमध्ये एक अवेअरनेस क्रिएशनसाठी आज घरीतून म्हणजे ऑफिसला सायकलवरून आलेला आहे. मी सर्व आपल्या नागरिकांना पण आवाहन करतो, जिथे जिथे पॉसिबल आहे शहरमध्ये तुम्ही फिरण्यासाठी सायकल वापर करा. जिथे जिथे तुम्हाला ऑफिसला जायचे असतील, 2-3 लोक एकही ऑफिसला जायचे असतील आणि एकही शहराला जायचे असतील तर तुम्ही कार पुलिंग करून पब्लिक ट्रान्सपोर्टेशन करून तुम्ही वापर करायचे म्हणून सर्वांना आवाहन करतो. पंतप्रधानांच्या आवाहनाला सरकारी पातळीवर तर भरभरून प्रतिसाद मिळतोय. जनतेला विचाराल तर काहींनी या भूमिकेचं स्वागत केलंय तर काही जण नाक मुरडतायत. काटकसर तर सुरूच राहील, मात्र इंधन आणि ऊर्जेच्या बाबतीत जास्तीत जास्त आत्मनिर्भर होण्यासाठी तात्काळ पावलं उचलली पाहिजेत. वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.